जय गजानन. मेष राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक प्रश्न घ्यायचा आहे. तुम्हाला कुणाला तरी काही प्रश्न विचारायचा होता किंवा एखाद्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं. काही गोष्ट तुम्हाला करायची आहे पण तुम्हाला हे समजत नव्हतं की हे उत्तर कुणाकडनं घेऊ किंवा याचं उत्तर आपल्याला कुठून मिळू शकतं, योग्य उत्तर मिळू शकतं. तर ही रीडिंग जर तुमच्यापर्यंत आलेली आहे तर याचा अर्थ ही तुम्हाला रेझोनेट होत आहे, ही तुमच्यासाठीच आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी. आता आपण सर्वप्रथम जोही तुम्ही प्रश्न घेतला होता ना, जीही तुमची इच्छा होती किंवा ह्यावेळेस ह्या क्षणी तुम्ही मनामध्ये काही विचार करत होते, हे तुम्ही नंतर विचार करा की या क्षणी तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न होता किंवा कुठल्या थॉटवर तुम्ही विचार करत होते. सो त्याला आपण यस नोमध्ये उत्तर घेणार आहोत. चूज अ न्यू डायरेक्शन. नवीन डायरेक्शन चेंज करायचं आहे तुम्हाला. नवीन डायरेक्शन बघायचं आहे की जे आतापर्यंत करत होते ते इतकं सक्सेस होईलच याची गॅरंटी कमी आहे. सो जर तुम्ही नवीन डायरेक्शन चेंज केलं तर बिग हॅप्पी चेंजेस होतील. असं नाही फक्त चेंजेस नाही होणार तर हॅप्पी चेंजेस होणार आहेत, हॅप्पी गोष्टी घडणार आहेत. दिस सिच्युएशन विल बी इम्प्रूव्ह. तुमची जी आत्ताची सिच्युएशन आहे ती इम्प्रूव्ह व्हायला लागेल. जर तुम्ही नवीन डायरेक्शन चेंज केलं तर हॅपीली चेंजेस होतील आणि हॅपीली चेंजेस व्हायला लागले तर सगळंच काही सिच्युएशन तुमची जी स्टक होती, मनी प्रॉब्लेम असतील, हेल्थ प्रॉब्लेम असतील, रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल, एनिथिंग कुठलाही प्रॉब्लेम असेल, इमोशनली तुम्ही अनबॅलन्स झाले असाल तर सगळ्याच काही गोष्टी छान होण्याची योग्य वेळ आलेली आहे. आणि कधीपर्यंत हे होईल, ॲक्शन घेतल्या सगळ्या काही गोष्टी छान होतील. तुम्हाला फक्त म्हणजे असं झालेलं आहे की नवीन काहीतरी ॲक्शन घ्यायचीच वेळ आहे. लगेचच तुम्हाला रिझल्ट मिळणं चालू होऊन जाईल, इतका पण छान महिना आहे. आणि जर गायडन्स आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.